नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मी वेगळं काही बोलायच्या आधी ज्येष्ठ संपादक, आमचे पत्रकार मित्र संजय आवटे यांनी फेसबुकवरती जो व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ आहे, 2-1 मिनिटाचा टाकलेला आहे, तो मी तुम्हाला आधी दाखवतो. संजय आवटे यांच्यावरती तर काही गोदी मीडिया म्हणून शिक्का नाही आहे. अगदी उघडपणे त्यांनी काँग्रेसची आणि पुरोगामी पक्षांची बाजू लावून धरलेली आहे आधीपासून. अगदी मी काही हे त्यांचं सगळं वाचून आणि ऐकून सांगतोय असं नाही. 2019ला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी AM न्यूज म्हणून जे चॅनल होतं, तिथल्या चर्चेत बऱ्याचदा मी स्वतः आणि संजय आवटे सर आम्ही ते स्वतः इथे होते त्यामुळे असायचो. त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे ती मला माहिती आहे की जी बऱ्याचदा किंवा बहुतांश वेळा ती भाजप विरोधी आहे. त्याच्यामुळे त्यांचं हे जे वक्तव्य आहे त्याच्यावरती हात कोणी आरोप करू शकत नाही की हे तर संघाचा अजेंडा आहे किंवा राहुल गांधी जसं म्हणतात संघाची माणसं सगळीकडे घुसलेली आहेत. संजय आवटेंना तर कोणी संघाचा माणूस, भाजपचा माणूस म्हणणार नाही. ते काय म्हणतायत आणि तेही त्यांनी हे जाहीर वक्तव्य केलेलं आहे, म्हणजे टाकलेलं आहे सोशल मीडियावरती. तुम्ही ते आधी ऐका. हाय, नमस्कार. मी संजय आवटे. काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये निघाले आहेत अशी बातमी आहे. भाजपमध्ये जाणाऱ्या ते एकट्याच नाही आहेत. सांगलीपासून ते अमरावतीपर्यंत, लातूर ते कोल्हापूर आणि नगर ते नागपूर अशी काँग्रेसमधली बरीच मंडळी आहेत जी आता भाजपच्या वाटेवर आहेत. सत्ता नसेल तर काँग्रेसच्या लोकांची तडफड होते. असे सागरा प्राणा तळमळला म्हणणारे बरेच जीव आता पक्षांतर करणार आहेत. कुणाला सत्ता हवी आहे, कुणाला पुढच्या पिढ्यांची सोय बघायची आहे, कोणाच्या संस्था अडचणीत आहेत, कोणाला तुरुंगात जाण्यापासून वाचायचं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांपासून ते हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नेते सरकार जमा झाले. आता काही वाटेवर आहेत. काहींना जायचंय पण त्यांना कोणी ऑफर देत नाहीये. तुम्हाला एक गंमत सांगू का? मला नेहमी असं वाटतं हे काँग्रेसवाले उगाच बाता ठोकत असतात. गांधी, नेहरू, आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर हे सगळं सांगणं आता काँग्रेसनं बंद करावं. काँग्रेसनं आदर्श घ्यावा तो नरेंद्र मोदींचा. त्यांनी घ्यावा आदर्श देवेंद्र फडणवीसांचा. आणि हे मी अतिशय गंभीरपणे सांगतोय. मला एक सांगा, 2014 मध्ये भाजप सत्तेत आली नसती आणि मुख्यमंत्री पद नसतं मिळालं तर देवेंद्र फडणवीसांनी पक्ष सोडला असता? पंतप्रधान नसते झाले तर मोदींनी पक्ष बदलला असता? अटल बिहारी वाजपेयींचे नेहरू आणि अगदी इंदिरा गांधींशी अत्यंत उत्तम संबंध होते. मनात आले असते तर अटल बिहारी वाजपेयी सत्तेसाठी काँग्रेस सोबत जाऊ शकले असते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला पण पक्ष नाही सोडला. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात कमिटमेंट. एवढा त्रास झाला पण सत्तेच्या मोहापायी यापैकी कोणीच कधी पक्ष सोडला नाही. बाकी जाऊ द्या, आमचे माधव भंडारी बघा, सत्तेचं फळही चाखायला नाही मिळालं पण म्हणून त्यांनी निष्ठा नाही बदलली. हा आदर्श घ्यावा काँग्रेसवाल्यांनी. भाजपमध्ये जाण्यापेक्षा भाजपचा आदर्श घ्यावा त्यांनी. आता तुम्ही लक्षात घ्या, खरं तर ते एक नाव घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी घेतलं नाही. की त्यांनी भाजपचं नाव घेतले, त्यांनी खरं तर संघाचं नाव घ्यायला पाहिजे. सत्ता नसली असती तर मोदींनी भाजप सोडलं असतं का? देवेंद्र फडणवीसनी भाजप सोडलं असतं का? अटल बिहारी वाजपेयीचे आणि नेहरूंचे किती चांगले संबंध होते वैयक्तिक, पण त्यांनी सत्तेसाठी म्हणून पक्ष सोडला नाही, असा तो मुद्दा आहे. पण ह्याचं मूळ संघाच्या संस्कारावरती आहे. आता मुद्दा असा आहे की जेव्हा हा सगळा विषय चालू आहे, प्रज्ञा राजीव सातव ज्या विधान परिषदेवरती आहेत, कळमनुरी मतदारसंघाच्या त्यांच्या सासूबाई रजनीताई सातव बराच काळपर्यंत त्याचं नेतृत्व त्या करत होत्या मंत्रिमंडळामध्ये दीर्घ काळपर्यंत. मला वाटतं सगळ्यात जास्त अर्थसंकल्पही त्यांनी मांडलेले, काय आरोग्य राज्यमंत्री राहिलेले आहेत किंवा वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे सगळ्या भारतामध्ये तेव्हा तर कथित मोदी लाट जी होती तेव्हाही हिंगोली मतदारसंघातून राजीव सातव निवडून आलेले होते. एक अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव ह्या 2च खासदारकीच्या जागा त्यांच्या निवडून आलेल्या होत्या. 4 जागा राष्ट्रवादीच्या आलेल्या होत्या, 6 आणि बाकीचे सगळे 42च्या 42 म्हणजे 41 स्वतःच्या काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या आणि एक राजू शेट्टींची जागा निवडून आलेली होती पाठींमध्ये. अशी म्हणजे
एकूण 48 पैकी 42 जागा ह्या तेव्हा भाजप सेना युतीच्या निवडून आलेल्या होत्या. त्याही वेळेस एकच अशोक चव्हाणांबरोबर दुसरी म्हणजे जी जागा निवडून आली होती ती हिंगोलीची राजीव सातव यांची काँग्रेसची. म्हणजे इतके ते काँग्रेस घराण्याचे निष्ठावान होते. आता प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशा बातम्या आहेत. अधिकृत अशी म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तोपर्यंत तरी काही बातमी आलेली नाही. मधल्या काळात जर आली असेल तर आपल्याला कळेल. मुद्दा असा आहे, ही तर गोष्ट आम्ही वारंवार आधीपासून सांगत आलेलो होतो. तुम्हाला भाजपवरती काय टीका करायची ते करा. 2014च्या आधी म्हणजे 2004 ते 2014 10 वर्ष केंद्रामध्ये सत्ता नव्हती. अटल बिहारींचं सरकार गेलं आणि मोदींचं आलं. हा मधला कालखंड. मनमोहन पंतप्रधान होते आणि महाराष्ट्रामध्ये 1999 ते 2014 हा 15 वर्षाचा कालखंड. कुठं भाजप फुटली हो? भाजपचा सत्ता नाही म्हणून केंद्रात आलेली सत्ता गेली होती ना. म्हणजे असं नाही की सत्ता कधीच मिळत नव्हती म्हणून. महाराष्ट्रामध्ये भाजप सेना युतीचं सरकार होतं, ते सरकार कोसळलं. 99ला निवडणुकीमध्ये शरद पवारांनी बाहेर पडले, काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांचं सगळं चपढप बाजूला ठेवा. सत्ता नाही म्हणून 1999 पासून ते 2014 पर्यंत त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष पण होते, विरोधी पक्ष नेते सुद्धा होते. त्यांनी कुठं आपला पक्ष फुटू दिला? हे असं काय घडतं की एकदा सत्ता गेली, सत्तेशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे पाण्याशिवाय मासळी शक्यच नाही, असं जे ते ज्ञानेश्वरीतली अप्रतिम अशी ओवी आहे तसं आहे ते. लवणाची केली मासोळी, बाहेर जीवना वेगळी, पाणी आत विरघळी होण्याची नाही. तसं आहे ते. मिठाची मासळी कशी काय बनणार? पाण्यामध्ये ती विरघळून जाईल. बाहेर ठेवली तर ती मासळीच राहणार नाही. तसं काँग्रेसवाल्यांचं होऊन बसलेलं आहे. काँग्रेस आणि सत्ता असं कसं काय? तुम्ही गृहीत धरलेलं होतं की वर्षानुवर्ष शतकानुशतकं काँग्रेसच सत्तेवरती राहणार आहे. पण जेव्हा 2014ला केंद्रात आणि त्याच वेळेस महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसची सत्ता गेली. फक्त गेल्याचं दुखणं नाहीये, मी परत सांगतो. संजय आवटे यांच्या बोलण्यातून जो मुद्दा समोर येतो आहे की काँग्रेसवाल्यांमध्ये कशी निष्ठा उरलेली नाही, कशाला तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता. अरे हे आधीपासून होतं, तुम्हाला जाणवत नव्हतं. हा आमचा आवटे सरांवरती आरोप आहे. काँग्रेसवाले मरे हे मी आताच सांगत नाहीये. अगदी 1948ला महात्मा गांधींची हत्या झाल्याच्या नंतर समाजवादी पक्ष हा काँग्रेस अंतर्गत होता, वेगळा पक्ष नव्हता. काँग्रेसमध्ये समाजवादी विचारांचे लोक होते. राम मनोहर लोहिया त्याच्यातले प्रमुख. आणि ह्या सगळ्यांनी 1948ला अजून पहिली निवडणूक पण झालेली नाहीये देशामध्ये. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये असं सांगितलं की महात्मा गांधी होते तोपर्यंत नैतिक धाक तरी होता. जवाहर हा सत्ताकांक्षी आहे, सत्तेचा लोभी आहे. लोहियाचे वाक्य माझे नाहीत. त्याच्यामुळे ही काँग्रेस समाजवादी विचार राबवणे शक्य नाही. आपल्याला बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करावा लागेल आणि यांच्या विरोधात निवडणुका लढवाव्या लागतील. अजून जनसंघाचा जन्मही झालेला नव्हता. संघाची स्थापना झाली होती 1925ला. लोहिया म्हणतायत हे. आवटे सर, हा आरोप तुम्ही जो आज करताय 2025 मध्ये प्रज्ञा सावंत यांच्या निमित्ताने, हा आरोप नाही. प्रत्यक्षामध्ये काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष होता. राम मनोहर लोहिया त्याच्यातून बाहेर पडले काँग्रेसमधून. आपल्या सगळ्या समाजवादी विचारसरणीच्या सगळ्या अनुयायांना, सहकाऱ्यांना घेऊन आणि त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. पहिल्या निवडणुकीच्या आधीची गोष्ट ही. जवाहर हा सत्ताकांक्षी आहे, त्याला सत्तेची भूक आहे. दुसरा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही लोक नाकारत होते, जे स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात, त्यांना आमचा खडा सवाल आहे. महाराष्ट्रातले निर्भय बनववाले त्याच्यातले बहुतांश आहेत. गांधी हे असरकारवादी होते. सरकारी अनुदानावरती स्वयंसेवी संस्था चालवाव्यात हे गांधींना मंजूर नव्हतं. अजगर वजाहत यांनी godse@gandhi.com नावाचं एक अप्रतिम असं नाटक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फार सुंदर असे ह्याचं वर्णन केलेलं आहे. गांधी असरकारवादी कसे होते. गावोगाव पसरलेली जी आपली ज्ञानाची परंपरा होती जुनी, ज्याला हे शिव्या घालतात तथाकथित मॉडर्न सगळे म्हणून, गांधींनी आरोप केलेला आहे की इंग्रजांनी आल्याच्या नंतर ही आमची व्यवस्था ध्वस्त झाली आणि इंग्रजांमुळं भारतामध्ये काय म्हणता येईल त्याला, साक्षरतेची अडचण निर्माण झाली. शिक्षणाची व्यवस्था आधी होती, इंग्रजांनी ती नष्ट केली.
जुनी जी व्यवस्था गावगाड्यापर्यंत पसरलेली होती महात्मा गांधी म्हणतायत. आणि हे सगळे तथाकथित स्वतःला मॉडर्न नेहरूचे अनुयायी म्हणून घेणारे हे सगळे कौतुक कशाचं करतात, तर इंग्रजांमुळे आपल्याला नवीन व्यवस्था कशी आली त्याचं. आवटे सर, तुम्ही जो हा आरोप करताय हा आजचा नाहीये. हा आरोप तेव्हाच केलेला आहे 70 वर्षापूर्वीच स्वतः प्रत्यक्ष राम मनोहर लोहिया, की ज्या समाजवादी चळवळीला, ज्या डाव्या चळवळीला जो तुम्ही कौतुक करता. अडचण आता कशी झालेली आहे माहिती आहे का, काँग्रेसचे जे कार्यकर्ते प्रत्यक्ष जमिनीवर राहून काम करतायत ते स्वार्थी आहेत, सत्तेशिवाय त्यांचं भागत नाही. हे सगळं खरं आहे, हे आधीपासून खरं आहे, हे काही नव्यानं झालेलं नाहीये. आणि सत्ता आता पुढेही भेटण्याची शक्यता नाही. राहुल गांधींची वक्तव्य आत्ताचीच ताजी आणि त्याच्यानंतर द ग्रेट बाबा पृथ्वीराज चव्हाण यांची वक्तव्य, हे सगळं पाहून काँग्रेसचा बुडत्याचा पाय खोल्यात चाललेला आहे. ते काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिसतं आहे. मग ज्याला स्वतःला आपली गावोगावची छोटी मोठी दुकानदारी चालवायची आहे, काहीतरी करायचे, त्याला अशा पद्धतीचं आपल्याकडे म्हणतात ना, त्या बुळ्या नवऱ्याबरोबर संसार करून काय होणार आहे, लेकरं तर काही होणारच नाहीत. मग ज्या कोणाला काही वेगळं करायचं आहे त्याला त्याचा पाठिंबा हवा असेल तर त्याला काँग्रेस सोडण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. ते स्वार्थी आहेत, मला त्यांचं तर काहीच समर्थन करायचं नाही. त्यांना भाजपमध्ये घेतल्याच्या नंतर भाजपमधल्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे. आवटे सर, तुमच्यासारखे सगळे विचारवंत, तुमच्या सगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू असलेले कुमार केतकर यांच्यावरती तर आमचा आधीपासून आरोप आहे की तुम्ही आज जे म्हणताय ते आत्ताचं नाहीये. हे सत्तेमुळं सत्तांध झालेले आहे. सत्तेमुळं ह्यांचे जे स्वार्थ जागे झालेले होते आणि त्या सगळ्या सरकारी पैशावर सगळं चालवायचं, आपल्या दुकानदाऱ्या NGO सुद्धा सरकारी पैशावरती चालवायची, ही सगळी काँग्रेसची दुकानदारी होती. ती आता उघडी पडत चाललेली आहेत. तुम्ही बोलताना किती बोला, शाहू फुले आंबेडकर तुम्हीच म्हणताय तसं गप्पा मारत बसा. प्रत्यक्षातला जो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, तो पक्षाच्या या धोरणामुळं आणि ह्या नालायक नेतृत्वामुळे, जी गोष्ट तुम्ही अजूनही कबूल करत नाही आहात, राहुल गांधी सारखं नालायक नेतृत्व जोपर्यंत काँग्रेसला आहे तोपर्यंत भाजपला सगळ्यात चांगली संधी आहे. त्याच्यामुळं राहुल गांधींना भाजपचा स्टार प्रचारक म्हटलं जातं, ते काही खोटं नाही. असो, तुम्ही स्वतः बोलायचं धाडस दाखवलं, धन्यवाद. अशाच पद्धतीनं तुम्हाला या सगळ्यात आता कथित काँग्रेसच्या निष्ठावानांची निष्ठा, ती निष्ठा नसून विष्ठा कशी बनलेली हे उघड करायची बुद्धी हो. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.